कुठे दूर आलं आणि कापड जळेल का? नाही. अच्छा, आपण नाही जळणार, फक्त पिकाला ते तण असेल तिकडे ते मधलं हे लेझरचं हे फिरतं का? हा ते असं फिरतं सर, असं आणि असं फिरतं. इमेज प्रोसेसिंग फक्त इमेज वास आला असेल सर आता थोडासा. आला कळायला थोडा जे बरं मागे फार वेळ लागत असेल त्याचं, भरपूर तण असतं ना. जे मागे पण 1 तास 20 मिनिटात एकर कसं कव्हर होईल? सर याचा स्पीड साधारणपणे आम्ही आता 3 किलोमीटर पर अवरला मर्यादित ठेवलेला आहे. 25 किलोमीटर पर अवर पर्यंत जातो. घे रे घे मागे मागे घे ना. हे बघा. बस सर 7 युनिट लागतात. एक 7 तासाचा चार्जिंग आहे. हे साधारणपणे 50 रुपयामध्ये याचा चार्जिंग होतं. 7 तास चालते. 50 रुपये प्रति 7 तासाचा. मला एक सांगा हो, अर्धा एकराचा प्लॉट आहे आमच्या शेतकऱ्याचा. मशीन घाततात रिमोटली, आत घातल्यावर वळणार कसं? त्या जागेच्या वरती सर अरे बांध लगेच पलीकडे छोटो पेटो बांध आला जागेवर सर 90% 90 डिग्रीमध्ये जागेवर फिरतो. आणि कसं एवढं दाट हे दाखवतो. ओळीने असेल आता आम्ही दाखवण्यासाठी हे चाकांपर्यंत आणलेलं आहे की 90 डिग्रीमध्ये पूर्ण जागेवर फिरतो. 360 डिग्री जागेवर गोल गोल फिरू शकतो सर. एक साधारणपणे आत्ता आमची इनिशियल कॉस्टिंग जी आहे ते 9 ते 10 लाखापर्यंत जातं. पण याच्यामध्ये आम्ही ते मधलं जे पार्ट आहे तो लेझरचा काढला आणि त्या ठिकाणी आपण पेरणीसाठी लागणारं जे बसवलं किंवा माती लावण्यासाठी किंवा शेणखत वगैरे टाकण्यासाठी जी ॲक्सेसरीज बसवल्या तर ते साधारणपणे 10 लाखापर्यंत सगळं पुढं बघायचं चला.